सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज आम्ही जिम कॉर्बेटवरून मसुरीला जायला निघालो आहोत. तर आता चेकआउटची तयारी चालू आहे आतमध्ये. ब्रेकफास्टला आज कट फ्रूट्स आहेत, ब्रेड टोस्ट, जाम बटर, मिल्क, सिरियल, पोहा आणि भजी पण आहे, पुरी, भाजी कोणती ते पराठा, दही, इडली, चटणी आणि सांबार. नॉनव्हेजमध्ये बॉईल एग आहे आणि कॉफी, ज्यूस आहे, कॅनबेरीचा ज्यूस आहे ना हा. बघ, तर आम्ही आता बाहेर आलो आहे पार्किंगमध्ये. मम्मी पप्पा हॉटेल रूमचा चेकआउट करत आहेत आणि हे बघा बॅग्स वगैरे सगळं बाहेर काढलं. आता दिवसभर ट्रॅव्हलिंगच आहे ना आपली. दिवसभर ट्रॅव्हलिंग आहे फक्त. आता मग संध्याकाळी आपण पोहोचू मसुरीला. कसे आहेत रे? आपण निवडून खातोय बघ कसा. मोठे मोठे बघतोय का रे? छोटेवाले मला ठेवतो. देवीची मूर्ती बघा. आतीने उत्तराखंडवाला भैया बनला. कुल्ली 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 भाषा चेंज झाली त्याची. मसुरीला जाताना हरिद्वार लागतो. तर आता पप्पाने ठरवलंय की आता आंघोळ करूनच जायचं. तर आता आतीने आणि पप्पा इथे आंघोळ करणार आहेत आणि आम्ही फक्त असं पाणी हे करून. ती बघा गंगा नदी. इथे आता जातील आंघोळ करायला दोघं. तेव्हा तिकडे बघ लोभ किती आहे पाण्याचा. फास्ट आहे खूप. हवा एवढी माझी टोपी उडून जाईल. हे बघा दोघं गेलेत आंघोळ करायला. भिजवा पप्पा त्याला. राहू दे सर. हा बघा श्रीगंगा मंदिर. अजून कोणतं मंदिर आहे? माता वैष्णोदेवी. गरम गरम खाना होगा. कशी आहे पप्पा लस्सी? मस्त आहे. नमकीन आहे का मिठी आहे? त्याच्यासाठी तर आलोय. लस्सीसाठी आलाय? लस्सीसाठी आले का आंघोळ करण्यासाठी आले? आंघोळ आणि लस्सी दोन्ही. आता लस्सीसाठी. बेबी मंकी बघा खेचील तो की केवढा क्यूट आहे बघ तो. थोडासा मेकर आता पूर्ण येणं करू. लिची बघा खातोय कसा. वरती देतो वरती. कॅच पकड रे, तू पकड. वरती त्याच्याकडे दे. बरोबर दीदी साइड होते जरा. घे. बाबा आला बघ ते.
आला बघ. अरे घे पळतो रे हो. टाकलंस का पण अरे बी पण बरोबर काढतात बघा ना ते. तेव्हा ते पण आदित्यने कैरी उचलून आणली. चांगली आहे का बघ बघ पहिला. आधी. चांगली आहे बघ. गोड आहे का आंबट आहे? आंबट आहे ना, गोड कुठून असणार आहे? एवढी नसेल आंबट. एवढी ना जरा धुवायची होती ना. धुतलेलीच आहे. कैरीसाठी जाम आवरा आहे तो. धुतली कधी रे? नको खाऊ जास्त आंबट. धुतलेली कधी? हा, आंबट नाही. मग तेवढी सर्व नको खाऊ. बघ अरे पण धुतलेली कधी? कैरीसाठी काय पण ना, धुतलेली लगेच धुतलेली. फायनली मसुरीला पोहोचलो. अजून वरती जायचं आपल्याला. हरिद्वार आणि देहरादून. अजून वरती आहे आमचं हॉटेल. मग अजून किती मस्तपैकी व्ह्यू येईल ना वरून. हा? अजून किती चांगला व्ह्यू येईल वरून. वरती आहे ना हॉटेल. केवढं वरती आहे. एवढ्या वरती बांधलं कसं असेल यावी. हा एवढ्यावरती रात कशी असते. मग आता दिवसभर ट्रॅव्हल करून फायनली मसुरीला हॉटेलला आलोय. चल इथे ये, इथे ये. इथे ओपन टेरेस आहे. डायरेक्ट व्ह्यू बाबा तिथल्या. इथे ये. हो ना बाबा किती वरती होत. हॉटेलच्या टेरेस मधून व्ह्यू बघा गाईस. ही मम्मी डेंजर आहे. मम्मीच्या पायाला तर आताच पाणी सुटलंय. अतिनेचा फ्रेंड आल्या आल्या. ते बघ अतिनेचा फ्रेंड. कोण आहे रे? नाव काय त्याचा? कालू नाव आहे. ती साठायला नको देऊ त्याला. पप्पा कुठे गेले? जेवायचं. हा नाही तर घरी किती घाबरतो ना कुत्र्यांना. बाहेरचा व्ह्यू बघा. आणि आता मी तुम्हाला आमचा रूम दाखवते. सौरभ जोशी. मस्त बॅग आहे रे. सो आता मॉल रोडला जाण्यासाठी निघालो आहोत. चल चल. पप्पा कुठे गेले? पप्पा वरती गेले. मम्मी व्ह्यू काय ऑसम आहे गाईस. भारी आहे ना. थंडी पण आहे खूप इथे. आणि हा हॉटेल पूर्ण असं व्हाईट आहे. हॉटेलचं नाव पण व्हाईट हाऊस आहे. तर हा मॉल रोड आहे.
गर्दी बघा किती येते. मम्मी मॅग्नेट घेते मसुरीचा. पप्पा खूप गरम होतंय ना इथे. कुल्फी झाली आहे. बाबूची कुल्फी झाली आहे. मला काय नाही, मी कपडे घातले. खूप थंडी आहे आणि फॉग बघा इथे काही दिसतच नाहीये खायचं. काय बोलतात त्याला? काय करतोय रे तू? माहित नाही, इकडचं फेमस काहीतरी फ्रूट सांगितलं ते. फेमस फ्रूट. किती मस्ती चालू आहे बघा यांची. तो आईस्क्रीम देतच नाहीये कधीपासून. आता बघ फसव तोडला. तोडला तो कोण? पप्पा इथे मस्त ना. आपण केलेला ना थायलंडला. इथे ना पप्पा. मम्मीने आता हा ड्रेस बघितलेला ब्लॅक वाला. त्याची प्राइस विचारली तर किती पप्पा? 7,500. मम्मी बोलली नको जाऊ दे. मम्मी झाली आहे कन्फ्यूज. हा ड्रेस घेऊ का तो ड्रेस घेऊ? तर पप्पाला घेतलाय तिने चॉईस करायला कोणता घेऊ. कौन सा कर दो, ब्लैक कर दो, क्रीम कर दो या मस्टर्ड कर दो? कौन सा कर दूं भैया? आता फील येतोय मॉल रोडला आल्याचा. आता वेदर पण तसाच झालाय. चालू आहे. जाऊन आता काय भेटेल बघा. फुल एसी सारखी थंडी आहे इथे. हा बघा टोपी लावूनच आहे. मी आता लावली. मगाच्या व्हिडिओ मध्ये पण आहे. थंडी बघ एवढी आहे मम्मी. आता खालचा व्ह्यू बघा आणि वरती आमची हालत बघा. आदित्यचा ज्यूस साधा नको व्हायला म्हणून त्याने फ्रीजचा जुगाड बघा काय केलाय. म्हणजे एवढा बाहेरचा क्लायमेट थंड आहे. झाले का थंड? बघ. हा रे पी मग आता. अजून थंड करेल. अजून थंडीने हालत खराब झाली आहे फुल. थंडी गाइस काल मी ब्लॉग एंड करायला विसरली. सो आज मी ब्लॉग एंड करते. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू